अथांग समुद्र, जीवघेणी शांतता आणि याच शांततेत समुद्राच्या शेकडो फूट खोलवर दबा धरून बसलेलं आहे भारताचं एक अजेय शस्त्र. हे यंत्र शत्रूच्या नजरेत येत नाही, पण त्यांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकवतं. ज्याला जग सबमरीन म्हणतं त्यालाच आपण पाणबुडी किंवा सायलंट किलर म्हणतो. पण याला सायलंट किलर का म्हणतात? कारण या पाणबुडीत अत्यंत शांतपणे समुद्राखालून प्रवास करण्याची आणि शत्रूला काही काळाच्या आत त्याची हालचाल रोखून धरण्याची अफाट क्षमता असते. ही तीच शक्ती आहे जी भारताच्या सागरी सीमांना अभेद्य कवच बहाल करते. पण तुम्हाला माहीत आहे का, भारताला ही अफाट सामर्थ्य बहाल करणारी आणि समुद्राखालून सागरी सुरक्षेला अधिक सक्षम बनवणारी ही शक्ती नेमकी तयार कुठं होते? या महाकाय यंत्राची निर्मिती करणारी ती फॅक्टरी नेमकी कुठं आहे? तर याचं उत्तर आहे मुंबईचं माझगाव डॉक, जिथं लोखंडी पत्र्यांना आकार देऊन भारताचं अभेद्य कवच तयार केलं जातं. पण थांबा, हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. या प्रवासात अशा 3 थक्क करणाऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत ज्या ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. जगानं जेव्हा भारताला हिणवलं की तुम्हाला साधी पाणबुडी ही बनवता येणार नाही, तेव्हा माझगावच्या अभियंत्यांनी नेमकं असं काय करून दाखवलं की संपूर्ण जग अवाक झालं. टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर माझगाव डॉकच्या तंत्रज्ञानात असा कोणता मोठा बदल झाला की ज्यामुळे आपली जहाजं जगात सर्वात सुरक्षित बनली? आणि अमेरिकेच्या राष्ट्रगीताचा या मुंबईतील माझगावशी नेमका संबंध काय आहे? मुंबईचा इतिहास या सिरीजमधल्या आजच्या भागात आपण माझगावचा एका मासेमारीच्या बेटापासून ते जगाला धडकी भरवणाऱ्या वॉरशिप्स बनवण्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. मुंबई ही 7 बेटांची होती हे तर आपण ऐकलंच आहे, पण त्यातील सर्वात महत्त्वाचं आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं बेट म्हणजेच माझगाव. माझगावच्या उत्पत्तीबाबत अनेक रंजक मतप्रवाह आहेत. काहींच्या मते संस्कृतमधील मत्स्यग्राम म्हणजेच माशांचं गाव या शब्दापासून माझगाव हे नाव तयार झालं, तर काहींना यात आपल्या मराठी भाषेतील माझं गाव अशी आपुलकी जाणवते. इतकंच नाही तर 16व्या शतकात इथं असलेल्या पोर्तुगीज राजवटीचा प्रभावसुद्धा या नावावर असावा असं मानलं जातं. एकेकाळी हे छोटंसं बेट निसर्ग सौंदर्याने नटलेलं होतं. उत्तरेकडील छोटे डोंगर आणि बंदराकडील विस्तीर्ण समुद्रकिनारा यामुळे हा भाग हुबेहूब कोकणची आठवण करून द्यायचा. इथले मूळ रहिवासी असलेले आगरी आणि कोळी बांधव या भूमीशी एकरूप झाले होते. विशेष म्हणजे आज जिथं यंत्रांचा आवाज येतो तिथे एकेकाळी जगातील सर्वोत्तम हापूस आंब्याचा सुगंध दरवळायचा. 20व्या शतकापर्यंत या भागात आंब्याच्या काही खास आणि दुर्मिळ जाती पाहायला मिळायच्या. पण काळाच्या ओघात या आंबराईची जागा जहाजांच्या गोदीनं घेतली. 1774मध्ये ब्रिटिशांनी त्या जहाजांच्या गोदीचा पाया रचला, कारण तेव्हा मुंबई ही ब्रिटिशांची एक छोटीशी वसाहत होती. सुरुवातीला इथं केवळ लाकडी जहाजांची दुरुस्ती व्हायची, पण माझगावच्या गोदीचं पाणी इतकं खोल आणि सुरक्षित होतं की ब्रिटिशांनी याला आपलं मुख्य केंद्र बनवलं. आता ही गोदी ब्रिटिशांनी उभारली असली तरी तिला जागतिक स्तरावर नाव मिळवून दिलं ते भारतीय बुद्धिमत्तेने आणि कष्टाळू हातांनी. जेव्हा आपण माझगाव डॉकच्या यशाबद्दल बोलतो तेव्हा वाडिया या नावाचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. 18व्या शतकात जेव्हा ब्रिटिशांचं जगभरात वर्चस्व होतं तेव्हा त्यांना एका गोष्टीची खात्री पडली होती की इंग्लंडमध्ये बनणाऱ्या जहाजांपेक्षा मुंबईच्या माझगावमध्ये भारतीय हातांनी बनलेली जहाजं अधिक मजबूत आणि टिकाऊ आहेत. लवजी नुसेरवांजी वाडिया यांनी जहाज बांधणीची जी परंपरा सुरू केली ती भारतीय कौशल्याचा जागतिक पुरावा ठरली. त्या काळी युरोपीय लोक जहाजांसाठी ओक नावाचं लाकूड वापरायचे, जे लवकर सडायचं. पण वाडिया यांनी भारतीय सागवान वापरून अशी जहाजं तयार केली जी 50 वर्षे समुद्राच्या लाटांची झुंज द्यायची. त्यांच्या हातांनी घडवलेल्या जहाजांची ताकद इतकी अफाट होती की खुद्द ब्रिटिश नौदलसुद्धा अवाक व्हायचं. इतकंच नाही तर ऐतिहासिक संदर्भानुसार 1810मध्ये याच माझगावच्या गोदीत वाडिया घराण्याने HMS मिंडन हे जहाज बांधलं होतं. असं म्हटलं जातं की याच जहाजाच्या डेकवर बसून फ्रान्सिस स्कॉटकी यांनी अमेरिकेचं राष्ट्रगीत लिहिलं होतं. म्हणजे विचार करा, अमेरिकेच्या अभिमानाचं प्रतीक असलेलं राष्ट्रगीत ज्या पायावर उभं राहून लिहिलं गेलं तो पाया आपल्या भारतीय मातीत आणि वाडियांच्या तंत्रज्ञानाने घडला होता. वाडिया कुटुंबाने तर भारतीय जहाजांची ताकद जगाला दाखवून दिलीच होती, पण या प्रवासात एक असा वळणबिंदू आला की ज्यानं संपूर्ण जगाला हादरून सोडलं. ते म्हणजे टायटॅनिकचं बुडणं. 1912मध्ये जेव्हा टायटॅनिक जहाज बुडालं तेव्हा जगभरातील जहाज बांधणीच्या नियमामध्ये मोठे बदल करण्यात आले आणि सुरक्षेचे नवीन निकष लावले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईच्या याच माझगाव डॉकने त्या नवीन जागतिक सुरक्षा नियमांचा इतक्या वेगाने स्वीकार केला की इथून बाहेर पडणारी भारतीय जहाजं अधिक सुरक्षित आणि भक्कम झाली. याच तंत्रज्ञानाचा वारसा आजही जपला जातोय. म्हणूनच भारतीय नौदलाची जहाजं अत्यंत कठीण हवामानात आणि वादळातही समुद्राच्या लाटांना छाती ठोकून उत्तर देतात ती याच माझगाव क्वालिटीमुळं. पुढं स्वातंत्र्यानंतर 1960मध्ये भारत सरकारने हे डॉक आपल्या ताब्यात घेतलं
आणि इथूनच भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशी सामर्थ्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. पण माझगाव डॉक म्हणजे केवळ सिमेंटची गोदी किंवा लोखंडाचा ढीग नाही, तर हे डॉक उभं आहे ते इथं घाम गाळणाऱ्या हजारो हातांच्या जोरावर. इथल्या वर्कशॉपमध्ये अशा अनेक पिढ्या आहेत ज्यांच्या रक्तातच जहाज बांधणीचं कसब भिनलंय. आजोबांनी जिथं खेळ ठोकले होते तिथंच आज नातू हायटेक वेल्डिंग करतोय. कित्येक कामगारांसाठी हे केवळ एक सरकारी कार्यालय नसून एक अभिमानाचं ठिकाण आहे. जेव्हा एखादी महाकाय युद्धनौका समुद्रात लॉन्च होते तेव्हा त्या जहाजाच्या रूपानं इथल्या प्रत्येक कामगाराचं स्वप्न पाण्यात उतरत असतं. अंगावर उडणाऱ्या गरम ठिणग्या आणि कानाला बहिरे करणारा मशिनरींचा आवाज सोसून ही माणसं भारताचं अभेद्य कवच मिळत असतात. म्हणूनच माझगाव डॉकची खरी ताकद ही केवळ इथल्या इंजिन्समध्ये नाही, तर इथल्या कामगारांच्या जिद्दीत आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या निष्ठेत दडलेली आहे. पण याच कामगारांच्या जिद्दीची खरी परीक्षा बघणारा काळ आला 90च्या दशकात. तो काळ भारतासाठी एक मोठ्या थ्रिलचा काळ होता. कारण आधी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर हे डॉक आपल्या ताब्यात आलं, पण आता आपल्याला स्वतःची पाणबुडी अर्थात सबमरीन बनवायची होती. तेव्हा परदेशी तज्ज्ञांना वाटलं की भारताला हे कधीच जमणार नाही, कारण पाणबुडीचं स्टील वेल्डिंग करणं हे अत्यंत जोखमीचं असतं. मात्र माझगावच्या अभियंत्यांनी आणि कामगारांनी एका गुप्त वर्कशॉपमध्ये अहोरात्र कष्ट उपसले आणि 7 फेब्रुवारी 1992 रोजी भारताची पहिली स्वदेशी पाणबुडी INS शालकी लॉन्च झाली. ज्या माझगावात कधी काळी कोळी बांधव मासे पकडत असत तिथं आता या पाणबुड्या भारताच्या सागरी सुरक्षेसाठी सज्ज झाल्या होत्या. शालकीपासून सुरू झालेला हा दैदिप्यमान प्रवास आज INS विक्रांत आणि स्कॉर्पिन श्रेणीच्या महाकाय पाणबुड्यापर्यंत पोहोचला आहे. पण माझगाव डॉकची ही झेप इथंच थांबलेली नाही आहे. आज इथं प्रगत स्टेल डिझाईन असलेल्या आधुनिक युद्धनौका तयार केल्या जात आहेत. प्रोजेक्ट 15B अंतर्गत बनवलेली INS विशाखापट्टणम ही याचंच एक उदाहरण आहे. या जहाजांचा विशेष आकार आणि वापरलेलं आधुनिक साहित्य यामुळं रडारवर ही जहाजं सहज दिसत नाहीत. हे भारतीय नौदलाच्या वाढत्या तांत्रिक क्षमतेचं आणि संरक्षणात्मक सामर्थ्याचं उत्तम उदाहरण आहे. भारताचं हे तांत्रिक सामर्थ्य आता केवळ आपल्या संरक्षणापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही, तर या सामर्थ्याचा डंका आता जगभर वाजू लागला आहे. कारण आज माझगाव डॉक जागतिक स्तरावर भारताची एक्सपोर्ट पॉवर म्हणून उदयास आला आहे. एकेकाळी आपण जहाजांसाठी दुसऱ्या देशाकडे पाहायचो, पण आज परिस्थिती बदलली आहे. माझगाव डॉकने केवळ भारतासाठीच नाही, तर मालदीव, मॉरिशस आणि सेशेल्स सारख्या देशांसाठी सुद्धा गस्ती जहाजं आणि नौका तयार केल्या आहेत. जेव्हा हे देश संरक्षणासाठी भारतावर विश्वास ठेवतात तेव्हा हे सिद्ध होतं की आपल्या मुंबईत तयार झालेल्या जहाजांची क्वालिटी जागतिक दर्जाची आहे. मेक इन इंडियाचं स्वप्न माझगावच्या गोदीत कसं प्रत्यक्षात उतरते याचं हे जिवंत उदाहरण आहे. आज इथून केवळ युद्धनौका बाहेर पडत नाहीत, तर त्यासोबतच जातोय भारतीय तंत्रज्ञानाचा दरारा, जो आता 7 समुद्र पार पोहोचला आहे. एका मासेमारीच्या बेटापासून सुरू झालेला हा प्रवास भारताच्या समुद्री सामर्थ्याची यशोगाथा सांगणारा ठरला आहे. तर मग माझगाव डॉकचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.